चॅनलवर नवीन असाल तर डेफिनेटली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का डेली कंटेंट मी टाकत जाणार आहे. असा सपोर्ट असू द्या. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. न्यूक्लिअर प्रोजेक्ट मॅनेजरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, डेली रुटीन कसं असतं त्याचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ऑफिस आवर्समध्ये. त्यासोबत माझ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज, मी कंटेंट क्रिएशन बद्दलचे व्हिडिओज कसे करतो किंवा कधी करतो किंवा एडिटिंग कधी करतो तर ते असणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काय सकाळी उठलोय, दात घासले, जेवलोय हे काही दाखवणार नाही आहे, कारण का दॅट विल बी द सेम फॉर इच अँड एव्हरी व्हिडिओ. पण आय विल ट्राय टू मेक इट इंटरेस्टिंग, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन माहिती मिळेल. आजचं मेन टार्गेट आहे आपलं. टोटल 4 युनिट्सवर मी काम करायला लागलो. न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, त्यातलं सध्या युनिट 3 एक्झिक्युशन स्टेजमध्ये आहे, युनिट 4 प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे आणि युनिट 5 हे प्रोक्युरमेंट स्टेजमध्ये आहे. प्लॅनिंगच्या सुद्धा थोडं फार अलीकडं. विषय कसा झाला आहे की बजेट मला फायनल करायचे आहेत. म्हणजे कंपनीला कर्ज घ्यायला लागते युनिट 5साठी, की या प्रोजेक्टसाठी एवढा खर्च येणार आहे तर आम्हाला ते बजेट पाहिजे. तर आता बजेटवर माझं काम सुरू आहे. तुम्हाला डिटेल्स दाखवू शकत नाही अनफॉर्च्युनेटली, कारण का मी जसं आधी बोललो की कॉन्फिडेन्शियल डेटा आहे आणि एवढे मोठे प्रोजेक्ट आहेत की तुम्ही विचारू नका. टोटल नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतो की मी किती $1 मिलियन फक्त एका युनिटचे प्रोजेक्ट्स हँडल करायला लागलोय. 16 प्रोजेक्ट मॅनेज करायला लागलोय फक्त एका युनिटची मी, आणि अशी माझ्याकडे 3 युनिट्स आहेत. बजेट जे आता आपण कॅल्क्युलेट केलंय जवळजवळ 300 कोटीच्या आसपासचं बजेट आपल्याला लागणार आहे फक्त एका युनिटसाठी. म्हणजे विचार करा काय न्यूक्लिअर पॉवर इंडस्ट्रीमध्ये पैसा आहे. 3 hours later. आमच्या ऑफिसमध्ये कॅफेटेरिया नाही आहे, त्यामुळं जवळच एक रेस्टॉरंट आहे, तिकडं जाऊन मी घेऊन येणार आहे जेवण. बरिटो रॅप तेवढंच बारीकमध्ये घ्यायचं, जास्त हेवी काय केलेलं नाही, नाहीतर ऑफिसमध्ये झोप लागेल. प्लेन असं नाही तर ऑफिस आपल्याला विंडो सीट आवडती. थोडे मोठे विंडो आहे बघा इकडे, आणि आपला डेस्क येत आहे. इथं बसायचं आणि आपली गाडी येतं. लक्ष ठेवायला लागतंय आपल्या गाडीकडे, नजरेसमोर असली पाहिजे. 4:30 वाजलेत संध्याकाळची. आपण ऑफिस मधून लॉग आउट केले आणि आता घरी चाललोय. एक नवीन प्रोजेक्ट चालू व्हायला लागला आहे, त्याची किक ऑफ मीटिंग झाली, ज्यामध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सचं इंट्रोडक्शन झालं आणि त्यांना मी टार्गेट कम्प्लिशन डेट दिली. तर ह्या 2 मेन गोष्टी झाल्या आपल्या प्रोजेक्ट मॅनेजमध्ये. एक नवीन मुलगी जॉईन झाली ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून आमच्या टीममध्ये. शी इज नॉट रिपोर्टिंग मी, पण नवीन झाल्यामध्ये ती थोडंफार विचारत होती की कसं असते, काय असते, थोड्या टिप्स काय. तर आता आपण ऑफिसमधून चाललोय घरी आणि घरातून जायचं आहे आपण जिमला. ज्या ठिकाणी मी राहतोय तिथं ट्रॅफिक कमी असतंय आणि आज मला ऑफिसला जाताना ट्रॅफिक लागले राव, काय सांगू. फुकटचा वेळ गाडीमध्ये जात आहे तुमचा, थांबताय, लोक बघत असतात इकडे तिकडे, हॉर्न वाजवत आहेत, पण काय आता इलाज नाही त्याला. आज ट्रॅफिक लागले आपल्याला. मुरुम टाकून रोलर फिरवायला लागले ती लोक. सगळं मशिनरी बघा, सगळं मशिनरी, म्हणून एवढं सगळं स्लो झालंय. घराच्या दारात अमेझॉनचं पार्सल दिसल्यानंतर जेवढी खुशी होते ती खुशी काय मी एक्सप्लेन करू शकत नाही. अमेझॉनचं पार्सल आलेलं आहे. खर्च ठीक आहे, खर्च ठीक आहे. फायनली नवीन एक विषय आलेला आहे, 1 नंबर, चांगला आहे ना. तर बारीक मध्ये हँडी आहे, कसं पण कुठं पण वापरता येते, त्यासाठी आपण हा घेतलाय. 8:15 वाजलेत जिमला जायला आणि 9 वाजता जिम बंद होते. पण आपल्याला जिम चुकवून चालणार नाही, गाडी आपण ऑलरेडी चालू करून ठेवलेली आहे. थोडंसं घरात काम लागलं, त्यामुळे जेवणाचं
आधीच करून घेऊया म्हटलं, त्या नादात वेळ झाला. पण लेट्स गो. तर मगाशी जी आपण भाजी करत होतो ती अशी दिसायला लागली आहे. तर दही, काकडी, भात, भाजी आणि टीव्ही बघतोय आपण. थोड्याफार इन्फॉर्मेशन आपल्याला युट्यूबवरून बघायची आहे. रात्रीचे 12 वाजलेत आता आणि जी आपण रिझ्युमे मध्ये हेल्प करायची जी रील टाकलेली त्याला आता मी काम चालू केले करायला. बरेच दिवस झाले, मला टाइम मिळाला नव्हता, पण आता करतोय मी. 300 पेक्षा जास्त आपल्याला रिझ्युमे आलेत. उद्या भेटू. जर तुम्ही आपल्या ब्लॉगवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, GM ब्लॉग्स. नवीन व्हिडिओ असे येत राहतील, तर स्टे ट्यून. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. बाय.